सुनीती, काय झालं? आज तुझा चेहरा उतरलेला दिसत आहे. तुला बरं वाटत नाही का? हो, माझ्या छातीत थोडे दुखत आहे. असं वाटतंय की पित्ताचा त्रास होत आहे. कृपया मला एक ग्लास पाणी आणि पित्ताची गोळी द्या. हो, मी ते लगेच घेऊन देईन. काळजी करू नकोस. गोळी घेतल्यानंतर सुनीती गोळी खाऊन झोपी गेली. मी विचार केला की स्वयंपाकघरात नाश्त्याची पडलेली भांडी स्वच्छ करून घेतो आणि दुपारसाठी कुकरमध्ये डाळ भात लावतो. ती आजारी आहे. मी आज तिला त्रास देऊ शकत नाही. जर तिला काही झाले तर मी एकटा कसा राहू? ही चिंता मला आजकाल सतावत आहे. मी 45 वर्षाचा आहे आणि ती 70 वर्षाची आहे. मला माहीत आहे की आम्ही दोघे एकत्र मरणार नाही. एक पुढे जाईल आणि दुसरा मागे राहील. पण जो मागे राहील तो एकटाच राहील. मला नेहमीच वाटतं की जर मी आधी गेलो तर ती माझ्याशिवाय एकटी कशी राहील आणि जर ती गेली तर मी तिच्याशिवाय कसा राहील. लग्नाची इतकी वर्ष एकत्र राहिल्यानंतर एकमेकांची इतकी सवय झाली की दोघांचेही अस्तित्व एकसारखे झाले आहे. जणू काही शरीराचा एक भागच. आयुष्यातील भांडणे, वादविवाद चालूच राहतात. पण त्याचा अर्थ असा नाही की आमच्यात प्रेम नाही. मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्याशिवाय एकटे राहण्याचा विचारही थरथर कापतो. आम्ही दोघे एकटे राहतो. आमचा एक मुलगा आहे. तो अमेरिकेत त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहतो. आम्ही दररोज फोनवर बोलतो. तो दर महिन्याला पैसे पाठवतो. तो म्हणतो, बाबा तुम्ही माझ्याकडे राहायला या इथे. पण आम्ही जात नाही. जेव्हा जेव्हा लोक माझ्या मुलाबद्दल विचारतात तेव्हा मी त्यांना हे अनेकदा सांगतो. खरं तर माझा मुलगा त्याच्या कुटुंबासह या शहरात राहतो. पूर्वी आम्ही सगळे एकत्र राहत होतो. पण आमचे पटत नव्हते आणि आम्ही वेगळे झालो. माझी 2 घरे आहेत. एक 2 खोल्याची आणि एक 3 खोल्यांची. मी सुनीतीसोबत 2 खोल्यांच्या घरात राहायला गेलो. मला माझे म्हातारपण सन्मानाने आणि शांततेने घालवायचे होते. म्हणून मी वेगळा झालो. मला आणि सुनीताला दोघांनाही सरकारी नोकरी होती. आम्हाला पेन्शन मिळते, ज्यामुळे आमचे जगणे सोपे होते. आम्ही आमचे जीवन मुक्तपणे आणि सन्मानाने जगतो. आम्ही त्यांच्या पैशावर अवलंबून नाही. अगं सुनीती, उठलीस? कसं वाटतंय तुला? मी आता ठीक आहे सुनील. मला जेवण बनवू दे. असू दे, मी बनवलं आहे. सुनीतीच्या डोळ्यात ओलावा जाणवला. सुनीत गेल्या कितीतरी दिवसापासून नमनचा फोन आला नाही. मला तशीच बोलावेसे वाटत आहे. मी त्याला फोन केला. तो म्हणाला की तो व्यस्त आहे आणि नंतर बोलेन. मला माहीत आहे की तो मला नंतर कधीही फोन करणार नाही. मी एका महिन्यापासून नमनशी बोलले नाही. आम्हाला फक्त आमच्या मुलाचा वेळ हवा होता. फोन करून फक्त एकदा विचारपूस करून घ्यावी. कसे आहात तुम्ही दोघे? आम्हाला काही हवे आहे का? कोरोनाचा काळ आहे. मोलकरणीचे येणे बंद झाले आहे. म्हातारपणी आम्ही एकमेकांची काळजी घेत आहोत. कशी तरी काळजी घेत होतो. पण मुलांनी मात्र एकदाही विचारलं नव्हतं. आपल्याला त्यांची गरज भासेल. मी फक्त वेळ मागितला आहे, पैसा नाही. सुनीती, रडू नकोस. तू आजारी पडशील. चला जेवायला जाऊया. रात्री अचानक सुनीलला छातीत दुखू लागले आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी ते ॲसिडिटीमुळे नव्हते. मी नमनला फोन केला, पण त्याने उचलला नाही. मी शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावला, पण त्यांनी तो उघडला नाही. मला घाम फुटला होता आणि चिंताग्रस्ततेमुळे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला जास्त विचार करण्यासाठी वेळ नव्हता. मी मास्क लावला, सॅनिटायझर घेतले आणि जसे तसे करून सुनीतीला कारमध्ये बसवले आणि हॉस्पिटल गाठले. कोरोनामुळे हॉस्पिटलची परिस्थिती आधीच वाईट होती. खूप विनंती केल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. ती ICUमध्ये होती. तिला हृदयविकाराचा झटका आला असं डॉक्टर आशिमा म्हणाल्या. ती खूप चांगली मुलगी होती. तिने मला सर्व मदत केली. मला चहासुद्धा आणून दिला. मी माझ्या मुलाला परत फोन लावला. यावेळेस त्याने फोन उचलला. माझ्या आईला हृदयविकाराचा झटका आला आहे. लवकर रुग्णालयात ये. ती ICUमध्ये आहे. बाबा, मी माझ्या कुटुंबासह अमेरिकेत आहे. मी इथे येऊन 1 महिना झाला. कोरोना सुरू होण्यापूर्वीच मी इथे आलो होतो. मला नोकरीची चांगली संधी मिळाली, जेव्हा मी ती संधी सोडू शकलो नाही. काय? जाण्यापूर्वी आम्हाला सांगणे किंवा भेटणे तुम्हाला आवश्यक वाटले नाही? तुम्ही आम्हाला न सांगता असे जाऊ शकता? आम्ही तुमचे पालक आहोत. तुला लाज वाटली पाहिजे.
अन्यथा कदाचित आम्हालाही लाज वाटली पाहिजे की आम्ही तुझ्यासारख्या मुलाला जन्म घातला. माफ करा बरा बाबा, सर्व काही खूपच लवकर झालं. नव्या देशात जाणे, सर्व तयारी करणे, यामुळे तुमच्याकडे यायला वेळच मिळाला नाही. आईची काळजी घ्या. मी पैसे पाठवू शकणार नाही. कोरोनामुळे अमेरिकेत परिस्थिती वाईट आहे. मी हा नंबर बंद करणार आहे. मी नवीन नंबरवरून कॉल करेन. तो सेव्ह करा. असं म्हणत त्याने फोन ठेवला. मी पैशासाठी फोन केला नव्हता. मी त्याला माझा मुलगा समजून फोन केला होता. त्यावेळी मला माझ्या मुलाला मिठी मारून रडायचं होतं. मी एकटा होतो. माझं स्वतःचं असं कोणी नव्हतं. पहिल्यांदा मला इतके एकटे आणि असहाय्य वाटले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुनीती ICUमध्ये राहून 2 दिवस झाले होते. ती धोक्याबाहेर होती. पण औषधांच्या परिणामामुळे ती झोपली होती. ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. वारंवार रुग्णालयात जाण्यामुळे मला खूप ताप आला आणि मी बेशुद्ध पडलो. ते ICUच्या बाहेर. मला कोरोना झाला होता. मला कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. माझी काय अवस्था आहे हे तुम्हाला समजू शकत नाही. एका बाजूला सुनीती ICUमध्ये होती आणि मी दुसऱ्या बाजूला कोरोना वॉर्डमध्ये होतो. मी तिला भेटू शकत नव्हतो, ना ती मला भेटू शकत होती. माझ्या तोंडून फक्त एकच गोष्ट निघत होती की देवाने कधी कोणालाही म्हातारे आणि असहाय्य करू नये. आजाराने म्हातारपणाचे कंबरडे मोडले होते आणि आधार देणारे कोणीच नव्हते. आम्हा दोघांनाही आधाराची गरज होती, पण आधार देणारे कोणी नव्हते. मी कोरोनातून बरा झालो. सुनीतीला सुद्धा वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले, पण अजूनही मी तिला भेटू शकत नाही, कारण काही दिवस मला आयसोलेशनमध्ये राहायचं होतं. तिला माझ्यामुळे संसर्ग झाला असता. डॉक्टर आशिमा यांनी माझी पूर्ण कहाणी फोनवर ऐकली होती. त्यांना माहीत होते की आम्ही एकटे आहोत. ती माझ्याकडे आली. या काका, तुम्ही माझ्या घरी काही दिवस राहायला या. चला, तुम्हाला काही दिवस आरामाची गरज आहे. नाही बेटा, तुझ्या काय बोललीस तेच पुरेसे आहे. मी स्वतःची काळजी घेईन. तू काळजी करू नकोस. काळजी का करायची? मी एकटी राहते. माझे आईवडील या जगात नाहीत. मला माहीत नाही का, पण मला तुमच्यात माझ्या वडिलांची सावली दिसली. कृपया नाही म्हणू नका का. डॉक्टर आशिमा मला आणि सुनीतीला घरी घेऊन आली आणि आमची काळजी घेण्यासाठी तिने एक नर्स ठेवली. सुनीती आता बरी होती. ती नमनला फोन करायला सांगत होती. तो त्याला आमच्या तब्येतीबद्दल सांगितले नसेल. जर त्याला कळले असते तर तो नक्कीच आपल्याकडे भेटायला आला असता. मी हसायला लागलो. काय झालं? तू असं का हसत आहेस? तो आपला रक्त आहे. बघ, जर त्याला कळले की आपण त्याच्यापासून एवढा मोठा आजारपण लपवला तर तो नाराज होईल. माझ्या नकारानंतरही सुनीतीने स्वतःहून फोन करायला सुरुवात केली. नमनने फोन उचलला आणि म्हणाला, आई, आता अंधार पडत आहे. मी झोपलो आहे. सकाळी उठल्यानंतर मी तुझ्याशी बोलेन. आणि कॉल डिस्कनेक्ट केला. सुनीतीने फक्त सकाळ झाली आहे. मग तो आता रात्र झाली आहे. मी झोपलो आहे असे का म्हणाला? आपला मुलगा वेडा झाला आहे का? कदाचित सुनीतीने पाहिले नव्हते की हा बाहेरच्या देशाचा नंबर आहे. तो त्याच्या कुटुंबासोबत अमेरिकेत निघून गेला आहे आणि या गोष्टीला 1 महिना झाला आहे. तो ICUमध्ये असताना मी त्याला फोन केला तेव्हा कळलं. सुनीतीला धक्का बसला. ती रडूही शकत नव्हती. ती येऊन मला मिठी मारून रडू लागली. तेव्हा एकट्याने सगळं कसं केलं? माझा आजार, तुमचा स्वतःचा आजार. मला फक्त त्याबद्दल विचार करूनच भीती वाटते. सुनीती, तू काळजी करू नकोस. मला त्यावेळेस खूप एकटे आणि असहाय्य वाटले, पण कसा तरी मी तुझ्यासाठी स्वतःला सावरले. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मी म्हातारा आहे, पण असहाय्य आणि एकटा नाही. सुनीती डॉक्टर आशिमाच्या खोलीत गेली आणि तिला सांगू लागली की आता आम्हाला घरी जायचे आहे. हे सांगण्यास जेव्हा ती तिच्या खोलीत गेली तेव्हा आशिमा तापाने चढत होती. सुनील आणि सुनीता आशिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आशिमाला कोरोनाची लागण झाली आहे. तिला घरातच आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी सांगितले होते आणि सोबतच काही औषधसुद्धा घरात पाठवली गेली होती. सुनीती आणि सुनीलने तिची खूप काळजी घेतली. आशिमा बरी झाल्यानंतर सुनील म्हणाला की त्यांना आता घरी जायचे आहे. बेटा, मी तुला खूप त्रास दिला आहे. तू आमच्यासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद बोलून मी त्याचा अपमान करू इच्छित नाही. देव तुला कायम आनंदी ठेवो. सुनीतीने आशिमाला मिठी मारून ती रडू लागली. आशिमाने सुनीतीला घट्ट मिठी मारली आणि माझ्याकडे बघत म्हणाले,
मला पुन्हा माझ्या आईवडिलांपासून वेगळे व्हायचे नाही. कृपया करून तुम्ही इथे थांबा. बाबा प्लीज. हे ऐकून माझे डोळे भरून आले आणि मी कायमचा माझ्या मुलीच्या घरी राहिलो. यावेळेस मला फक्त असे वाटत होते की देवाने मला एकच मुलगी दिली आहे. मलाही मुलगा आहे या गोष्टीचा विसर पडला. तर मित्रांनो, कोरोना ही एक अशी परिस्थिती होती जिथे देवाने प्रत्येक व्यक्तीला आपला कोण आणि परका कोण गोष्टीची जाणीव करून दिली. त्याच वेळेस खरे कळले की कोण कोणाचे असते. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.